यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा काही तास राहिलेले आहेत आणि साठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी जे कार्यालय आहे उपनिबंधक कार्यालय कराड येथील या ठिकाणी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अनेक ज्यांनी अर्ज दाखल केले अर्ज माघारी घेण्यासाठी गर्दी झालेली दिसते. मी त्याच विषयावर आज खरं तर बोलणार आहे. आत्ता काही 2 तास फक्त शिल्लक राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी. एकूण यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण 50,252 इतके सभासद संख्या आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील. आणि 21 संचालक या ठिकाणी निवडून जाणार आहेत. आणि सध्या जे बलाबल दिसतं किंवा पॅनल दिसतं आहे ते जयवंतराव भोसले सहकार पॅनल आणि दुसऱ्या बाजूला कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनल, या 2 पॅनलमध्ये लढत होणार असं साधारणतः चित्र दिसतं आहे. दुपारी 3 वाजता हे चित्र स्पष्ट होईल. मात्र त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगणार आहे की आत्ताची काय परिस्थिती आहे. तर एकूण 97 अर्ज काल अखेर शिल्लक राहिले होते. म्हणजे एकूण 122 उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 97 अर्ज हे राहिलेले होते. आणि या 97 अर्जानंतर आज किती अर्ज शिल्लक राहतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र महत्त्वाचं म्हणजे काय तर एकूण 122 पैकी 97 बाकी राहिले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत दुरंगी लढत दिसते. शेतकरी संघटनेच्या वतीनं काही अर्ज दाखल केले होते, मात्र बरेचसे अर्ज हे माघारी घेतले गेलेले आहेत. काही अर्ज शिल्लक आहेत. ते दुपारपर्यंत साधारणतः कळेल की कोणाकोणाचे अर्ज शिल्लक राहतात. मात्र महत्त्वाचं म्हणजे काय 21 जून रोजी या ठिकाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती आणि 23 जून रोजी मतमोजणी होती. याकडे सर्वांच्या नजरा आहेतच. मात्र आज खरं तर या 2 उमेदवार पॅनलमध्ये कोणाकोणाचे अर्ज राहतात आणि कोणाचे माघारी निघतात हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटचे 2 तास राहिलेले आहेत आणि या 2 तासामध्ये याच कार्यालयामध्ये या ठिकाणी उमेदवार अर्ज माघारी घेण्यासाठीची लगबग आता सध्या सुरू झालेली आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.